लेट्स गो टू अलिबाग. ह्या वेळेस आम्ही होळी अलिबागला खेळायचं ठरवलं, म्हणून आम्ही एक कॅम्प बुक केला. त्यासाठी आम्ही दोघं आलो मुंबईवरनं. एक माझी फ्रेंड आली होती नाशिकवरून आणि एकीची तर नाईट होती, तो ती CSTलाच थांबली होती. तिथून ती अलिबागला निघाली. म्हणजे एफर्ट्स, बिचारीने आमच्यासाठी एवढे एफर्ट्स घेतले. मग आम्ही चारी भेटलो CSTला. तिथे मस्त या सिनरीचा आनंद घेत चालत असताना आम्हाला कळलं, अरे आम्ही तर ब्रेकफास्ट केलंच नाही आहे. सो आम्ही एक आसपास गेलो, तिथे थोडासा काही ब्रेकफास्ट केला आणि तिथून पुढे निघालो आम्ही गेटवेला. शेअरिंग टॅक्सीने आम्ही पोहोचलो गेटवे ऑफ इंडियाला. तिथे मी माझ्या फ्रेंड्सला इंट्रोड्यूस करते. नाव बोल. साक्षी, साधना, सॅम. मला पण खूप करते. गेटवे ऑफ इंडियाला त्या गेटचं रिस्टोरेशनचं काम चालू असल्याने बॅकग्राऊंड नॉईज खूप जास्तच होता. ते कट केला. मग आम्ही बॅग चेक करून आतमध्ये गेलेलो. हाय हर्षाली. हॅलो. आमच्या फेरीला यायला 15 मिनटं टाईम होता. सो तोपर्यंत आम्ही इथे थोडेसे काही फोटो क्लिक्स केले जे आम्ही स्टोरीला टाकू शकतो. मग आमची फेरी आली आणि आम्ही फेरीमध्ये बसण्यासाठी गेलो. त्यामध्ये प्रकार होते, एक AC सीट, अप्पर डेक अँड लोअर डेक. त्याचे वेगवेगळे तिकीट्स होते. बट विषय असा होता ना की त्याच्यासाठी कॅशची गरज होती आणि आमच्याकडे कॅशच नव्हती. कशी तरी आम्ही खोदून चिल्लर काढून कॅश काढले आणि व्ह्यू बघण्यासाठी छानसं एक सीट घेतले आणि मग तिथून आम्ही निघालो जायला मांडवा. आमच्यासारखीच खूप सारी लोक इथे आपली सुट्टी सेलिब्रेट करायला आलेले होते. त्यामध्ये काही फ्रेंड्स होते, काही कपल्स होते. या सगळ्यांची मजा घेत त्यामध्ये ते सुंदरशा बोटी, पाणी आणि ते बांधकाम, ही मजा आणि व्ह्यू घेत घेत आम्ही निघालो. रस्त्यामध्ये असताना आणि छानशी फोटो क्लिक्स केली, छानपैकी गप्पा मारल्या, पूर्णपणे आनंद घेतला. माझ्याच ब्लॉगमध्ये मीच दिसत नव्हते, तर मी माझ्या फ्रेंड्सला म्हटलं, बाबा मला पण शूट करा, मी पण माझ्या ब्लॉगमध्ये दिसली पाहिजे. सो त्यांनी मला शूट केलं आणि मग इसने फोन लाया पर चार्जर नाही लाया. बिचारी ही नाईट करून आली, सगळं सामान घेऊन आली. पण ही ती देख लो गोर से. आणि ही बिचारी माझ्यासाठी कपडे घेऊन आली. फेरीच्या मागे आमच्यासोबत काही पक्षी पण उडत येत होते. ॲक्च्युली त्यांचं नाव नाही माहिती म्हणून नाव नाही घेतलं, पण त्यांना बघायला ते खूपच सुंदर होते. त्यांना बघत बघत आम्ही मांडव्यापर्यंत पोहोचलो. ते मांडव्यापर्यंत सोबत आलेले आहे. मग तिथे त्यांनी थांबलेत. मांडव्याला उतरून आम्हाला घ्यायची होती एक बस, जी की आम्हाला सोडणार होती अलिबागला. आम्ही तिथे उतरलो आणि निघालो आमची बस घेण्यासाठी. थोडंसं आम्ही आमच्या वेळेनुसार लवकरच निघालो होतो. असं वाटलं होतं की एखादा स्पॉट अलिबागचा एक्स्ट्रा कवर करू, पण तिथे इतकं ऊन होतं आणि आम्हाला ॲक्च्युली तिथे कोणती जागा आहे, काय ठिकाणे माहीत नव्हतं. ते कसं मॅनेज करावं, असं ते आमच्याकडनं नाही झालं पॉसिबल. फाउंटेन सिझलर्स. मी आण चार, आण सगळ्यांना, आण सगळ्यांना आण. एवढ्या उन्हाळ्यात गरम होत असताना असं वाटलं काहीतरी थंड खावा आणि एक शॉप पण दिसलेला. मग आम्ही सगळे गेलो तिथे आईस्क्रीम खायला. चॉकलेट्स जे की मी खाऊन आहे. आईस्क्रीम घेऊन आम्ही आईस्क्रीम खात खात निघालो बस पकडण्यासाठी टू अलिबाग.
बस पण ती इतकी पूर्ण गच्च भरलेली होती, पण आम्हाला नशिबाने सीट मिळालेलं. अलिबागला पोहोचल्यावर आम्हाला आठवलं की अरे आमच्याकडे कॅशच नाही आहे. आम्ही तिथं एवढ्या उन्हामध्ये ATM सापडत होतो. आम्हाला ATM सापडलं. मग त्यामधून आम्हाला हवी त्यापेक्षा जास्त कॅश काढून आणली. ती आम्ही पूर्ण कॅम्पमध्ये सांभाळली. मग आता तिथून आम्हाला कॅम्प साईडला जाण्यासाठी एक आम्ही ऑटो केली. तर ऑटो पण मिळणं खूप कठीण होतं. मग कसा तरी एक ऑटोवाला मिळाला. त्यानंतर आम्ही तिथे मस्तपैकी छान नारळाची झाडं अशी काही झाडं बघत बघत पोहोचलो. त्यात आम्ही कुठेतरी त्या रिक्षावाल्याला थांबून जेवण पण घेतलं आणि शेवटी कॅम्पला पोहोचलो. वेलकम टू द सहारा डेझर्ट. तू बाजू ओढून चलो चलते है कश्मीर. कश्मीर चलते है. आता मी मनाली जाऊन आली. आता नेक्स्ट प्लॅन इमॅजिका. चलो इमॅजिका. गेलेली ना एकदा. नाही गेली मी. तुम्ही सारे ते वेट एन्जॉयला ते तिकडेच आहे ना. मी वेट एन्जॉयला पण नाही गेलेली. तू विषय नको काढू. मी होती का त्याच्यामध्ये. मला माहित नाही. एका डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतर आम्ही पुढे नेक्स्ट कुठे ट्रिप घेऊन जायची त्याचा डिस्कशन करत होतो. आणि त्यात मी माती खाल्ली. काय तो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. त्यात माझ्या फ्रेंडने 7UPचा लिप बाम आणलेला. म्हटलं यार चला थोडंसं फ्लेक्स करूया. त्याचा स्मेल आणि टेस्ट म्हणजे टेस्ट केली नाही पण तसं त्या स्मेलनुसार 7UP सारखंच फील येत होतं त्याच्यामधून. आम्हाला कॅम्पवाल्यांनी दिलेल्या टायमापेक्षा आम्ही खूपच लवकर तिथे पोहोचलो होतो. ॲज आय सेड अर्लियर आम्हाला अजून एक स्पॉट कवर करायचा होता जो की आम्ही या उन्हामध्ये केलाच नाही. आणि त्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो आणि आम्ही तिथे जाऊन इतकं थकलो त्यासाठी आम्ही थोडंसं नॅप घ्यावा लागला. थोडे हे आमचं कारस्थानं चालले होते. मग फायनली संध्याकाळ होत आलेली आणि मग ते तापमान कमी झालं. मग आम्ही त्या आनंदाने तो झोका खेळला. त्यानंतर असे फालतूचे व्हिडिओज काढले जे की आम्हाला जमलेच नाही. त्यानंतर सनसेटची मजा घेतली. थोडी सी साईड गेलो. त्यानंतर रेतीमध्ये नावं लिहिले. या दरम्यान आमची एक फ्रेंड होती जी नाईट करून आलेली. ती बोलली ही काही उद्योग मला करायचे नाही. बिचारी जाऊन झोपली त्या टेंटमध्ये जो आम्हाला अलोकेट केला होता. आणि आम्ही लवकर गेल्याचा एक फायदा झाला. आम्हाला हवा आणि जिथे हवा त्या ठिकाणाचा आम्हाला टेंट मिळाला. मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी आमची नावं त्या रेतीमध्ये लिहिलेली. छान अशा त्या सनसेटमध्ये तो व्ह्यू पण एकदम छान होता. ट्राय केलं. एवढं तर आम्हाला येत नव्हतं तरी ट्राय तर करता बनता है. त्यानंतर टाईम झाला तो गेम्ससाठी आणि त्यासाठी आम्ही छान तयारी करून गेलेलो. या सगळ्या गेम्समध्ये आम्ही चारींनी पार्टिसिपेट केलं आणि खूप मज्जा केलेली. खूप मज्जा. जिसका कितने लोग अपने पास 1 2 3 4 5 6 7 8 लोग हैं अपने पास. चलो एक गरबा सॉन्ग डीजे. एक गरबा सॉन्ग अच्छा वाला. मग त्या गरब्या सॉन्गवर आम्ही सगळेजण नाचलेलो आणि त्यापुढे मग गेम्स खेळल्यानंतर आम्ही ताव मारला ते बार्बेक्यूवर. मी व्हेजिटेरियन आहे सो ऑब्वियसली इट वॉज पनीर आणि माझ्या बाकीच्या फ्रेंड्सने खाल्लं नॉनव्हेज. त्यानंतर आम्ही थोडे नाचलो. मग अजून थोडे नाचलो आणि मग खूप नाचलो. सम रैंडम गाइज ऑल्सो जॉइंड अस एट देयर. वी एंजॉयड अ लॉट. हमने हमारे फ्रेंड्स पे ही ध्यान दिया. उनके साथ ही डांस किया और मज़े किए. DJ संपतो तोपर्यंत डान्स करून आम्ही मग रात्रीचं डिनर केलं आणि मग त्यानंतरून बीच साईड चिल करायला बसलो. तेव्हा आम्ही बघत होतो की कोण काय करतंय.
त्यानंतर स्वतःवरच फोकस केला आणि एन्जॉय केलं ते लाईव्ह म्युझिक अँड सिंगिंग बाय द परफॉर्मर्स अँड तो लाटांचा छान आवाज, बीच साईड, मस्त अशी ती लाईटिंग, मेमोरेबल होतं ते. त्यानंतर ये जवानी है दिवानी मूवी स्क्रीनिंगचा टाईम झाला. सगळ्यांनी ते वेगवेगळ्या प्रकारे एन्जॉय केलं. काहींनी टेंटमधून, काहींनी सी साईडला, तर काहींनी स्क्रीन समोर बसून. उनको देख के ऐसा लगा भाई कहीं तो भी हमारा भी कोई तो भी पार्टनर होना चाहिए था. बट गाइस हम फ्रेंड्स के साथ आए थे. मग काय त्यांच्यासोबतच ते पिक्चर एन्जॉय केला आणि तो फ्रेंड्सचाच मूवी होता. तो पिक्चर पाहत पाहत आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी खेळायची होती ती होळी. गुड मॉर्निंग. सकाळी आम्ही उठलो, फ्रेश झालो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 2 कप चहा पिला आणि ब्रेकफास्ट केला. व्हेजसाठी पोहे, नॉनव्हेजसाठी ऑमलेट वगैरे मस्त खाल्लं. आमचे कपडे घातले, बँड्स घेतले आणि त्या बँडसोबत शो ऑफ केला. खूप प्रकारचे बँड्स दिले होते आम्ही. बँड म्हणजे हँडवर आपल्याला जे बांधायचे असतात ते घेतले आणि रेडी झालो. वेट करत होतो की DJ कधी सुरू होणार आहे आणि आम्ही कधी खेळणार आहे. तोपर्यंत आम्ही हे टाईमपास व्हिडिओ काढत होतो. त्यानंतर आम्ही खूप छान होळी खेळली, पण त्याचे व्हिडिओ काढायचंच राहून गेलं. आम्ही फोन बाजूला ठेवले होते कलरने खराब नको व्हावे म्हणून. आम्ही काढलेच नाही त्याची शूटिंग. जितक्या 2-3 क्लिप्स मिळाल्या त्या मी दाखवते. सॉरी फॉर दॅट. परतीच्या प्रवासासाठी माझा तर पाय निघत नव्हता, पण माझ्या फ्रेंड्सने मला जबरदस्ती खेचून नेलं. ते म्हणाले नंतरून ऊन होणार आहे आणि इथं थांबण्यात अर्थ नाही आहे. त्यांच्या बोलण्यातही अर्थ होता. म्हणून आम्ही ऑटो देन बस पकडत पोहोचलो मांडव्याला. छानसं हे अलिबाग नाव कॅप्चर केलं, जे मला सुरुवातीला दिसलं नव्हतं. आणि मग तिथून पुन्हा फेरी घेऊन आम्ही पोहोचलो CSTला.